बिहार येथील महाबोधी म्हणजेच बोधगयातील महाबोधी महावीराचा लढा जो आहे तो आता मुंबईपर्यंत पोहोचलेला आहे आणि उद्या सर्वपक्षीय आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आणि खासदार जे राज्यमंत्री सुद्धा रामदास आठवले यांच्या नेतृत्वात जो आहे तो एक विराट मोर्चा काढणार आहेत आणि तो मेट्रो सिनेमापासून ते आझाद मैदानपर्यंत हा मोर्चा असणार आहे। पण या सगळ्या मोर्चा संदर्भात आनंदराज आंबेडकर यांचं मत काय हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आनंदराज आंबेडकर सर, उद्या एक मोर्चा काढण्यात येणार आहे, त्या मोर्चाकडे तुम्ही कसं पाहताय? जे लीडर आहेत त्या मोर्चाचे रामदास आठवले ते स्वतः त्यांच्या कास्ट सर्टिफिकेट हिंदू महार म्हणून आहे, त्याचबरोबर ते इलेक्शन लढवतात तेव्हासुद्धा सर्टिफिकेट हिंदू महार म्हणून देतात। त्याचबरोबर 5 ऑक्टोबर 2022 रोजी रामदास आठवले यांनी असं स्टेटमेंट केलं होतं की बाबासाहेबांनी जबरदस्तीने बौद्ध धम्म घेतला आहे, खरं म्हणजे त्याने बाबासाहेबांच्या या धम्मक्रांतीचा अपमान केलेला आहे असं मी समजतो। आणि अशा माणसाने महाबोधी बुद्ध विहार जे तथागत भगवान गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं अशा पवित्र विहाराबद्दल भाष्य करण्याची गरज नाही। आंबेडकरी जनता आणि आंबेडकरी समाज जो बाबासाहेबांना मानतो, जो त्यांच्या धम्मक्रांतीला मानतो, तो समाज या प्रश्न स्वतः सोडवेल। असे बाबासाहेबांच्या नावावरती पोट भरणारे लोकांनी त्याच्यामध्ये पडू नये असं माझं मत आहे। सर, रामदास आठवले यांनी पत्रकार सामूहिकरित्या इतर पक्षातल्या नेत्यांना एकत्र बोलून सामूहिकरित्या पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांनी म्हटलं होतं की मोठ्या संख्येने या संपूर्ण लढ्यात सामील व्हा। तुम्हाला वाटतं का उद्या किती मोठा लोकसंख्या या संपूर्ण मोर्चात असेल? मी आंबेडकरी समाजात सांगू इच्छितो की यांची राजकीय अस्तित्व आता संपत आलेलं आहे, खासदारकी संपत आलेली आहे आणि त्यामुळं अस्तित्व दाखवण्याची केविलवाणी धडपड चालू आहे आणि त्याच्यासाठी म्हणून हा मोर्चा काढलेला आहे। हा मोर्चा महाबोधी बुद्ध विहाराचं काढला असं मी समजत नाही की आता काही 2-4 महिन्यातच त्यांची खासदारकी संपेल आणि त्यानंतर मनामध्ये राजकीय अस्तित्व राहील की नाही ही जी मनामध्ये असणारी धाकधूक आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून हा मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि स्वतःची पोळी भाजण्याचा हा फक्त प्रयत्न आहे असंच मी ह्याला समजतो। त्यामुळे आंबेडकरी समाज हा विचार करणारा समाज आहे, काय योग्य काय अयोग्य हे त्यांना कळतं आहे आणि महाबोधी बुद्धविहारासाठी मुंबईमधल्या सर्व आंबेडकरी संघटना त्याचबरोबर सामाजिक आणि धार्मिक यांनी 5 एप्रिल रोजी न भूतो न भविष्यती असा हा मुंबईमध्ये मोर्चा काढला आणि त्याच्यामुळं या महाबोधी बुद्धविहाराच्या प्रश्नावरती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत आणि आज त्याच्यावरून अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक प्रेशर ग्रुप तयार झालेला आहे आणि त्यामुळं हा जो प्रश्न आहे तो सुटण्याच्या मार्गावर आहे असं माझं मत आहे। 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांना जी आहे ती दीक्षा दिली होती त्यांनी उद्या 14 ऑक्टोबर आणि त्याचंच कारण देऊन उद्या जो आहे तो या मोर्चाचं आयोजन करण्यात आले, याकडे कसं बघा? बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी म्हणजे त्यावेळेस त्या दिवशी ती अशोक विजयादशमी होती, त्या दिवशी केलं आणि त्यानंतर आत्तापर्यंत आंबेडकरी जनता दीक्षाभूमीवरती लाखोच्या संख्येने अशोक विजयादशमीला जमते। 14 ऑक्टोबरला फारसं कोणी आणि ह्यांनीसुद्धा काही केलेलं नाही। आता उगाच लोकांच्या भावनांना हात घालून हा मोर्चाला मध्ये लोक यावेत यासाठी हा माझ्या दृष्टीने केविलवाणा प्रयत्न आहे आणि त्यासाठी त्यांचं अस्तित्व टिकवण्याची धडपड आहे। बघूया काय होतंय ते। सर, एकीकडे बिहार निवडणुकींचं बिगुल सुद्धा वाचलेलं आहे। हा मुद्दा बिहार निवडणुका असो किंवा मग महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो किती एकंदरीत अग्रस्थानात पुढे येऊ शकतो? प्रश्न कसा आहे की बिहारमध्ये हा मुद्दा घेऊन जर मोर्चा काढला असता तर मी एक वेळ समजू शकलो असतो, इलेक्शन आहे लोकांनी विचार केला असता, परंतु हा मुंबईमध्ये मोर्चा काढून त्याचा आता काहीच उपयोग होणार नाही। आणि खरं म्हणजे ते ज्या पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून आहेत तिथे त्याने पंतप्रधानांना सांगून किंवा गृहमंत्री अमित शहा यांना सांगून तो प्रश्न सोडवायला पाहिजे। त्याचा मोर्चा म्हणजे सत्तेमध्ये राहायचा आणि वरती विरोधामध्ये मोर्चा काढायचा हा एक प्रकारचा क्लायमॅक्स आहे असं मी समजतो, विरोधाभास आहे असं मी समजतो आणि त्यामुळं हे लोकांना फसवे लोकांना सपशेल फसवण्याचा बनवाबनवी करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे लोक आंबेडकरी जनता खास करून ही सर्व यांची टेक्निक समजते, यांचे संपूर्ण धंदे समजते। त्यामुळं आंबेडकरी जनतेला अशा भावनांच्या कितीही प्रयत्न केला
भावना हे करून हात घालून लोकांना बोलवण्याचा त्याला मला वाटत नाही तो यशस्वी होईल. या मोर्चात सत्ताधारी पक्षांसोबतच विरोधी पक्षातले लोक सुद्धा उपस्थित असलेले पाहायला मिळणार आहेत. जोगेंद्र कवाडे यांचं नाव समोर आलेलं आहे, खासदार वर्षा गायकवाड यांचं नाव समोर आलेलं आहे, खासदार चंद्रकांत आंडोरे सुद्धा या मोर्चात पाहायला मिळणार आहे. या लोकांकडे कसं पाहताय? नाही आता काय या कसं आहे, बौद्धांचा ह्या महाबोधी बुद्धविहाराचा मोर्चा आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन्स आहेत. त्या प्रत्येकजण आपल्या पक्षाचं इमेज तयार करण्यासाठी प्रयत्न करतो एवढंच मी समजतोय. आणि त्यासाठी म्हणून हे सर्वजण आणि आपलं स्वतःचा काही जण आपलं स्वतःचं नसलेलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी म्हणून हे सर्वजण एकत्र आलेले आहेत. सध्या आणखी एक महत्त्वाचा मुद्दा गाजतोय तो म्हणजे की रामदास आठवले मागच्या 2 दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांना साथ घालताना पाहायला मिळतात आहेत. अनेक माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणतात प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत आले पाहिजेत. त्यांच्या ट्विटर हँडलवर त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या एक्स हँडलचा स्क्रीनशॉट टाकून सुद्धा पोस्ट केलेला आहे. या सगळ्या घटनाक्रमाकडे कसं पाहताय? तेच मी सांगतो का की ह्या प्रयत्न आहे की काही करून तो मोर्चा यशस्वी करून आपली राजकीय अस्तित्व आणि आपलं पुढची राजकीय वाटचाल करण्यासाठी म्हणून हा मोर्चा काढलेला आहे. याच्यामध्ये महाबोधी बुद्धविहाराचा प्रश्न सोडवण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यासाठी म्हणून ही केविलवाणी धडपड आहे. एक वेगळा प्रश्न आहे या सगळ्या चर्चांमध्ये की महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चा सुरू आहेत. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत, दुसरीकडे पवार काका पुतणे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. आगामी काळात आम्हाला आंबेडकर ब्रदर्स किंवा आंबेडकर बंधू एकत्र येताना पाहायला मिळतील का? या संदर्भात काही चर्चा आहेत का? बघा, प्रत्येक गोष्टीला वेळ काळ यावा लागतो. जेव्हा वेळ आणि काळ येईल तेव्हा एकत्र येतील ते. धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी. हे होते आनंदराज आंबेडकर यांनी या संपूर्ण मोर्चावर म्हटलंय की हा संपूर्ण मोर्चा स्वतःचा राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काढला जातो. त्यामुळे नेमकं उद्या या मोर्चात कोण कोण असणार आणि काय घोषणा केल्या जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सावंतसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.